अंजू बाजारामध्ये आपल्या दुकानावर बसून राखी विकत होती की तेव्हा गावाचा एक माणूस अंजूच्या दुकानामध्ये येऊन बोलतो, मला एक राखी हवी आहे अंजू. एका राखीची किंमत किती आहे? राखीची किंमत नसते दादा, ती तर खूप अनमोल असते. अंजूचं बोलणं ऐकून बिल्लू हसायला लागतो. दुकानावरती बसून जास्त भाषण द्यायची गरज नाहीये अंजू. तुझं हे भाषण तुझ्या दुकानाला बर्बाद करून टाकेल. या जगामध्ये सगळ्या वस्तूंची किंमत असते. मी तर फक्त असंच बोलत होते. बोलत तर असं आहेस की जसं तू न जाणे कितीतरी भावांना राखी बांधतेस. अरे सगळ्यांना माहिती आहे की तुझा कोणी भाऊ नाहीये. एवढं बोलून बिल्लू अंजूची चेष्टा करून तिथून निघून जातो. संध्याकाळी अंजू उदास होऊन आपल्या आई कौशल्याला बोलते, आई, रक्षाबंधनचा त्योहार जेव्हा पण येतो मला खूप वाईट वाटतं की मला पण एक भाऊ असायला हवा होता ज्याला मी राखी बांधली असते. ते सगळं ठीक आहे, पहिला हे सांग, आज कितीची विक्री झाली? आज फक्त 200ची विक्री झाली आहे आई. अंजूचं बोलणं ऐकून कौशल्या चौकली आणि बोलली, बाळा, तुला तर माहीतच आहे की मी मुखियाकडून कर्ज काढून राखीची दुकान लावली होती आणि मुखियाने मला एकच शर्तीवर पैसे दिले होते की मला त्याचे पैसे रक्षाबंधनच्या त्योहाराच्या पहिला द्यावे लागतील, ते पण व्याज सहित. आई, आजकाल आर्टिफिशियल आणि ब्रँडेड राखीचा जमाना आला आहे. आमच्या हाताने बनलेल्या राख्या आता कोणी विकतच घेत नाही. पण तू काळजी नको करूस, उद्या मी घरी घरी जाऊन राखी विकून येईल. मला विश्वास आहे की आमच्या राखीची विक्री नक्की होईल. दुसऱ्या दिवशी अंजू घरी घरी जाऊन राखी विकण्याचा प्रयत्न करायला लागली, पण अंजूची राख्या कोणच विकत घेत नाही. अंजू तोंड पाडून आपल्या दुकानावर जाऊन बसते. तेव्हा एक म्हातारी बाई अंजूच्या दुकानावर येऊन अंजूला बोलते, काय झालं? तू तोंड पाडून कशाला बसली आहेस? विचार केलं होतं की घरी घरी जाऊन राखी विकणार तर संध्याकाळपर्यंत चांगली विक्री होऊन जाईल, पण माझ्या आईच्या हाताने बनलेली राखी कोणी विकतच घेत नाहीये. मी गावाच्या सीमापासून सटलेल्या एका गावामध्ये झोपडी बनवून राहते. उद्या तू तुझ्या राख्या घेऊन माझ्याकडे ये, मी तुझी सगळी राखी विकत घेईल. त्या बाईचं बोलणं ऐकून अंजू खुश झाली. संध्याकाळी अंजू घरी गेली. अंजूची आई उदास होऊन अंजूला बोलते, बाळा, आज तर तुझ्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत आहे. आज कितीची विक्री झाली? आई, मी गावाच्या प्रत्येक घराघरामध्ये जाऊन बघितलं, पण कोणी पण राखी नाही घेतली. अंजूचं बोलणं ऐकून कौशल्या फुटून फुटून रडते आणि बोलते, तुझं हे वय अभ्यास करण्याचं होतं, पण ह्या वयेत तुला घरी घरी जाऊन राख्या विकायला लागायलेत. जर काय मी आजारी नसते आणि जर काय तुझा एक भाऊ असता. तेव्हा तिथे गावाचा मुखिया आपल्या साथी बिरजू बरोबर तिथे येतो. कौशल्या, बहुतेक तू विसरली आहेस की तुला आज माझे पैसे द्यायचे होते, आणि ते पण व्याजासोबत. मुखियाजी, मी तुमच्याकडून जे पैसे उधार घेतले होते त्या पैशांनी मी आणि माझ्या मुलीने खूप मेहनतीने राख्या बनवल्या होत्या. विचार केलं होतं की रक्षाबंधनच्या त्योहारमध्ये त्या राख्या विकल्या जातील आणि काही पैसे आमच्यासाठी पण उरतील, पण खरं तर ह्या वर्षी विक्री झालीच नाही. तुझ्या मुलीकडून कोण राखी विकत घेईल कौशल्या? तुझी मुलगी बाजारात राखी कमी विकते आणि भाषण जास्त देते. जाऊ दे, मला काही त्याच्याशी घेणं देणं नाहीये. मला माझे पैसे हवेत. मुखियाजी, विश्वास करा, जेवढ्याची विक्री झाली होती त्याने आम्हाला पोट भरून जेवण पण भेटत नाहीये. काही गोष्ट नाही, तुझ्या राख्या बनवलेल्या आहेत, त्या राख्यांना मी घेऊन जाऊन आमच्या रकमेची भरपाई करेल. एवढं बोलून मुखिया आपल्या साथी बिरजूला बोलतो, बघत का आहेस? कौशल्याच्या घरात जेवढ्या राख्या आहेत सगळ्या घेऊन टाक. बिरजूने सगळ्या राख्या उचलल्या. हे बघ कौशल्या, तुझ्या राख्या जप्त करून मी माझी रक्कम तर वसूल करेल, पण व्याज अजून सुद्धा बाकी आहे. तुझी मुलगी अशी पण आता तरुण झाली आहे आणि माझा भाचा चंदू सुद्धा लग्नाच्या लायक झालाय. जर रक्षाबंधनाच्या 2 दिवस आधी माझी रक्कम जर नाही पोहोचली तर मी तुझी मुलगी अंजू तिला उचलून घेऊन जाईल आणि माझा भाचा चंदू त्याच्यासोबत लग्न लावून टाकेल.
पूर्ण गावाला माहित आहे की तुमचा भाचा एक नंबरचा बेवडा आणि अय्याश आहे. जर तुझी इच्छा असेल की असं ना हो तर रक्षाबंधनाच्या 2 दिवस आधी माझं व्याज देऊन टाकशील. एवढं बोलून मुखिया आपल्या साथी बिरजू बरोबर राख्या घेऊन तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवस अंजू गावाच्या बाहेर एका झाडाखाली रडायला लागली की तेव्हा तीच बाई तिच्याकडे येते. मी सकाळपासून तुझी वाट बघत होते, पण तू राखी घेऊन माझ्याकडे आलीच नाहीस. अंजू त्या बाईला सगळं काही खरं खरं सांगते. मी आणि माझ्या आईने कालपासून काहीच नाही खाल्लं आणि त्यावर मुखिया धमकी देऊन गेला आहे. आता मी काय करू? चल माझ्याबरोबर माझ्या घरी चल, मी तुला काही दाखवते आणि काही सांगते. अंजू त्या बाई बरोबर निघून गेली. ती बाई घरामध्ये जाऊन एक राखी अंजूला देते. माहित आहे हे काय आहे? ही तर राखी आहे. ही एक साधारण राखी नाहीये, पण एक जादुई राखी आहे. ह्या राखीच्या आत एक खूप मोठं राखीचं जादुई गाव आहे, जिथे एकापेक्षा एक महागाची आणि खूप सुंदर राख्या फुकटच भेटतात. आणि राखीच्या गावामध्ये राखीची प्रतियोगिता पण असते. जी पण मुलगी राखीच्या प्रतियोगितामध्ये जिंकते तिला एक भाऊ पण मिळतं. त्या बाईचं बोलणं ऐकून अंजू अविश्वास भरलेल्या नजरेने तिला बोलते. काय तुम्ही माझ्याबरोबर मस्करी तर नाही करत आहे? आणि तुम्हाला या जादुई राखीच्या गावाबद्दल इतकं कसं काय माहीत? कारण त्या गावामध्ये मुखिया एक माणूस नाही, पण एक बाई असते आणि मी त्या गावाची मुखिया आहे. आता ह्या राखीला आपल्या हातामध्ये जोरात दाब आणि आपले डोळे बंद कर. जसं तू आपले डोळे उघडशील तू स्वतःला जादुई राखीच्या गावामध्ये पाहशील. दुसऱ्या क्षणी तिने स्वतःला एका अद्भुत गावामध्ये पाहिलं, जिथे राख्यांच्या खूप मोठ्या मोठ्या दुकानं लागलेल्या होत्या. तेव्हा अंजूच्या कानामध्ये एक आवाज पडली. अरे भाऊ, कोण आहे जो राखीच्या प्रतियोगितामध्ये हिस्सा घेईल? अंजूने बघितलं की एक दुकानदार एका मोठ्या राखीच्या दुकानामधून आवाज लावत होता. अंजू ताबडतोब त्या दुकानदाराकडे जाते आणि बोलते, काय हेच जादुई राखीचं गाव आहे? हो, हेच जादुई राखीचं गाव आहे. मी ह्या प्रतियोगितामध्ये हिस्सा घेण्याची इच्छुक आहे. दुकानदाराने अंजूच्या समोर 3 राख्या ठेवल्या. एक राखी सोन्याची होती आणि एक राखी चांदीची आणि एक राखी एकदम साधारण. दुकानदार अंजूला बोलतो, तू याच्यामधून कुठली राखी पसंत करशील? अंजू एक साधारण राखीवर हात ठेवते आणि बोलते, राखीचा काही मूल्य नसतं. तू तर प्रतियोगिता जिंकलीस. दुकानदार एवढं बोललाच होता की तेव्हा एक रंगबिरंग्या प्रकाशाबरोबर एक सुंदर मुलगा तिथे प्रकट झाला आणि अंजूकडे बघून बोलतो, माझं नाव मोहन आहे आणि मी तुझा भाऊ आहे. काय तू खरोखर माझा भाऊ आहेस? भाऊ आपल्या बहिणीचा प्रत्येक कर्तव्य निभावतो. मी खरंच तुझा भाऊ आहे, एक जादूचा भाऊ. आता सांग माझी ताई, तुझी काय इच्छा आहे? अंजू मोहनला आपली सगळी परेशानी सांगते. ह्या मुसीबतमध्ये एक भाऊच माझी रक्षा करू शकतो. अंजू तिथून खूप सगळ्या राख्या घेऊन मोहन बरोबर आपल्या गावी परत येते आणि आपल्या आईला सगळं काही सांगते. आई, हा माझा भाऊ आहे. आई, अंजू बरोबर बोलत आहे. मोहन अंजूला घेऊन गावाच्या बाजारामध्ये येतो. सुंदर राख्यांना बघून बघताच बघता तिथे खूप सगळ्या लोकांची गर्दी एकत्रित होते. काही क्षणांमध्ये सगळ्या राख्या विकल्या जातात. मोहन अंजू बरोबर घरी येतो. हे पैसे ठेवून घे आई, तुला चिंता करायची काही गरज नाहीये. त्या दिवसापासून मोहन रोज अंजू बरोबर बाजारामध्ये जाऊन राखी विकायला लागतो. पूर्ण गावामध्ये अंजूची राखी प्रसिद्ध होऊन जाते. हे बघून मुखियाचा भाचा चंदू मुखियाला बोलतो, माहिती नाही काका, अंजू सोबत कोणता मुलगा राखी विकत आहे. तिच्या राख्या धडाधड विकून जात आहेत. ओ, सगळ्या गावामध्ये ही चर्चा फैललेली आहे की तो अंजूचा भाऊ आहे.
जे की सरळ सरळ खोटं आहे. कारण मला माहिती आहे की कौशल्याचा कोणी मुलगा पैदाच नाही झाला. अशा प्रकारे माझं अंजूसोबत लग्न करायचं स्वप्न तर अधूरच राहून जाईल. चिंता नको करूस चंदू, मी तुझ्यासाठीच तर हे जाळं विणलं होतं. नाहीतर तुला काय वाटतंय की मी कौशल्याला पैसे असेच देऊन टाकेल? चल माझ्यासोबत. मुखिया आपल्या भाच्या चंदूला घेऊन सरळ कौशल्याच्या घरावर पोचतो. मोहन आपल्या बहीण अंजूकडून बोलत होता. मुखिया क्रोधित होऊन कौशल्याला बोलतो, मला माहिती आहे कौशल्या, ही सगळी तुझीच नौटंकी आहे. कोण आहे हा मुलगा जो सगळ्या गावामध्ये तुझा मुलगा आणि अंजूचा भाऊ असल्याचं नाटक करत आहे? आता माझ्या मुलीला विसरून जा आणि निघून जा इथून. तू तुझ्या स्वतःला समजते तरी काय कौशल्या? तुझ्या अंजूचा विवाह आज चंदू सोबत होणारच आहे. बघतो तरी हा मुलगा करेल तरी काय. तेव्हा मोहन मुखियाच्या जवळ येऊन बोलतो, इथून एकदम चुपचाप निघून जा, नाहीतर तू काय करून घेशील. अचानक मोहनच्या डोळ्याने लाल रंगाचा प्रकाश पडतो आणि अचानक चंदूला दिसायचं बंद होतं. काका काका, आम्हाला वाचवा, मला काहीच दिसून येत नाहीये. हे बघा सरपंच, हे तर फक्त छोटंसं ट्रेलर होतं. जर अजूनही तुझा हा मूर्खपणा थांबला नाही ना, तर माझ्या डोळ्यामधून लाल रंगची किरण नाही, आग सुद्धा निघू शकते. मला माफ कर, मला आणि माझ्या भाच्याला नीट करून टाका. मला इथून जाऊ द्या आणि मी वचन देतो की मी कोणालाच काही नाही सांगणार. एका शर्तीवर मी तुम्हा दोघांना नीट करेल की तुम्हा दोघांना आत्ता आणि या क्षणी या गावाला सोडून जावं लागेल. मी तयार आहे, मी तयार आहे. अरे मी गाव तर काय, तुला या देशात सुद्धा नाही दिसणार. खरं तर हे होतं की मुखिया आणि चंदू खूप जास्त घाबरले होते. मोहनने त्या दोघांना दुरुस्त केलं होतं. ते दोघे जण घाबरून रातोरातच गाव सोडून पळून गेले. काही दिवसामध्ये रक्षाबंधन आलं. अंजू मोहनच्या हातावर राखी बांधते आणि बोलते, तू दाखवून दिलं की तूच माझा खरा भाऊ आहेस. मोहन हसत हसत अंजूला आणि कौशल्याला बोलतो, आता माझ्या जायची वेळ झाली आहे, पण मी रक्षाबंधनाच्या काही दिवस आधीच तुमच्या दोघांकडे जरूर येऊन राहील. आणि हो अंजू, तुझ्यासाठी जादुई राखीच्या गावाचा दरवाजा नेहमी उघडा राहील. आमच्या सरपंचने जी तुला राखी दिली होती त्या राखीला सांभाळून ठेवशील. एवढं बोलून मोहन तिथून गायब होतो. अंजू आपल्या आई बरोबर सुखी जीवन जगायला लागते.